आज 3 जून 2025 एक अशा अवलियाचा स्मृतिदिन आहे ज्या लोकनेत्याने तांड्या वाड्या वस्तीवरील लोकांना सत्तेचं स्वप्न दाखवलं। परिणामी तांड्या वाड्या वस्तीवरील लोकांना आमदार खासदार अशा विविध पदावर त्यांनी बसवलं आणि त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणली। अशा लोकनेत्याचा म्हणजेच गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि या लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते येत आहेत आणि संपूर्ण हा गोपीनाथगडाचा परिसर हा लोकनेत्याच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि पुढे चालवणाऱ्या कार्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरिकांनी पूर्णपणे भरलेला आणि ते आजच्या दिवशी या ठिकाणी लोकनेत्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत। बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी गहिवरून जात आहेत। ओके, आज गोपीनाथगडावरून आपल्या काय भावना आहेत? मुंडे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। दरवर्षी येतो, त्यांच्या विचाराची पताका घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। ओके सर, ओके चला आगे सर, गोपीनाथगडावर आला, अभिवादन केलात, काही आठवणी सुद्धा जागा केल्या, काय सांगाल? खरं तर स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्यानं या महाराष्ट्रामधील शोषित वंचिताबरोबरच ऊसतोड मजूर, ओबीसी बांधव, भटक्या विमुक्त जाती जमाती, दीनदलित आणि याच्याही पलीकडे जाऊन जो गरीब शेतकरी आहे याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या प्रतिनिधित्वासाठी धडपडतोय अशा सगळ्यांचा आवाज म्हणजे वंदनीय गोपीनाथराव मुंडे होते। आज त्यांच्या नसण्यानं महाराष्ट्रामधलं जे काही एक सामाजिक वातावरण असंतुलित झालेलं आहे त्याच्यावरती वंदनीय गोपीनाथराव मुंडेंनी निश्चित तोडगा काढला असता आणि त्यांचा शब्द इथल्या सर्व स्तरातल्या माणसांनी, सर्व क्षेत्रातल्या माणसांनी प्रमाण मानला असता आणि महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यावरती निश्चित तोडगा या लोकनेत्यानं काढला असता। आता सध्या जी ओबीसीवर अन्यायाची स्थिती दिसते महाराष्ट्रभर, तर मुंडे साहेब असते तर असं चित्र दिसलं असतं का आणि आता काय दिसतं? हे बघा, भटक्या विमुक्तालाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडे आमचे आहेत, ओबीसींना अलुत्याला वाटायचे की गोपीनाथराव मुंडे हे आमचे आहेत, सवर्ण लोकांपासून ते मराठा समाजातल्या गोरगरीब पोरांनाही वाटायचे, चळवळ लढणाऱ्या पोरांनाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडेंचा आशीर्वाद मला भेटला तर मला न्याय मिळू शकतो। या महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजेंसारख्या वंशजाला सुद्धा वाटायचे की गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री ही आमच्यासाठी आशादायक आहे। म्हणून तर गोपीनाथराव मुंडे यांना लोकनेता म्हटलं गेलं, लोकनायक म्हटलं गेलं आणि स्वतः 2010 साली पुण्यामध्ये लालकृष्ण अडवाणींनी गोपीनाथराव मुंडे यांना लोकनायक ही उपाधी दिलेली होती। नमस्कार। आज आमचे मुंडे साहेब, आम्ही तर स्वर्गीय असं म्हणू शकत नाहीत कारण त्यांनी सूक्ष्म रूपाने आमच्या या समाधीमध्ये आहेतच साहेब, असं आम्ही मानून पुण्यतिथी आणि जन्मदिवस साहेबांचा या ठिकाणी आम्ही आवर्जून येतो आणि दर्शन घेतलं की मनाला खूप त्यांच्या आठवणी येतात आम्हाला। आणि साहेब जे आहेत गेली आज 11 वर्षापासून आपल्यात हयात नाहीत, तर साहेबांनी 18 पगड जातीसाठी, सर्वच जातीसाठी जे त्यांनी काम केलं, एक ईश्वराच्या स्वरूपामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये साहेबांचा फोटो आहे आणि